पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूचं उद्या लोकार्पण केलं जाईल आणि त्याच पुलाच्या कामावरती आता शेवटचा हात फिरवला जातोय। रंगरंगोटी आणि शिवडीवरनं मुख्य रस्ता मार्गावरती स्वच्छता सुद्धा केली जाते। सोबतच मुख्य रस्त्यावरती महायुतीतील तीनही पक्षांचे झेंडे आणि पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देणारे बॅनर सुद्धा झळकावलेले पाहायला मिळतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा सागरी पुलाचं उद्घाटन होणार आहे। मी सध्याला तिथंच उभा आहे आणि आपण बघू शकता आहे मोठ्या प्रमाणात तिथं पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। सोबत वर जर का बघायचं तर तीनही पक्षांचे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात। शिवसेना असेल, भाजप असेल किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल। सोबतच पोस्टर्स देखील शुभेच्छांचे पंतप्रधानांचे लावण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। एकूण जर का या सागरी सेतूची लांबी पाहायची तर 21.8 किलोमीटरची आहे, ज्यापैकी 16.5 किलोमीटर हा संपूर्णपणे समुद्रावर बांधल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आहे। एकूणच जर का मुंबईवरून पुण्याला जायचं असेल किंवा गोव्याला जायचं असेल तर ही बेटर कनेक्टिव्हिटी आणि लवकर तुम्ही या मार्गाने पोहोचू शकणार आहात। सोबत दुसरीकडे मुंबई वरून नवी मुंबई विमानतळाचं अंतर देखील यामुळे कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी ह्या संपूर्ण या कार्यक्रमाचं आपल्याला उद्घाटन होताना पाहायला मिळेल। विकास कामांचं उद्घाटन होताना पाहायला मिळणार आहे। साधारणपणे 30,000 कोटींचे विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होताना पाहायला मिळेल। कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।